कार्यकर्ते. त्यामुळे म्हटलं आता वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. दोन्ही आता आपले आमदार महोदय आणि मंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे तोपर्यंत आपला सदुपयोग झाला पाहिजे. नाही तर मग अजून जेवणाची वेळ होईल, मग अजून दिवाळी आहे, सगळ्यांना घाई गडबड आहे. आणि सगळं झाल्यानंतर सुरू झालं तर हे अर्धा तास पुढे जाईल आणि मी अर्धा तास बोलणार आहे, तेवढंच बोलणार आहे मी. आता आपापली क्षमता तपासून घ्या, मला सांगा. तर आपल्या या जिल्हा बैठकीला अध्यक्ष म्हणून असलेले लाभलेले जिल्हाध्यक्ष आदरणीय सचिनजी देशमुख, मंचावर उपस्थित मोहनजी शर्मा, काजळीजी, गुणवंतरावजी, भाऊरावजी पाटील, ब्रह्मानंद आणि दातीरजी आणि गायकीजी, मला वाटतं आहे म्हणजे सगळ्यांची ओळख आहे माझ्या डोक्यामध्ये. तपासावं लागते एखाद्या वेळेस मध्ये मध्ये. दिवाळीच्या सर्वप्रथम सर्व उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपल्याला सर्वांना मंगलमय, आरोग्यदायी अशी जाओ आणि आपल्या हातून गोरगरीब जनतेची सेवा हो, हीच आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. हे बघा की आता ही जिल्हाध्यक्षाची आपली जिल्ह्याची बैठक आहे आणि मला वाटतं सगळे समोर बसलेले सगळे आपले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा बैठकीचा विषय काय विषय असणार आहे. निवडणूक आता दोन्ही तिन्ही, आता दोन्हीच आपल्याकडे दोन्ही. कोण इच्छुक आहे जर हात वरती करा बरं दोन्ही निवडणुकीसाठी, नगर परिषद आणि जिल्हा परिषदसाठी. यातलं कोणालाच तिकीट द्यायचं नाही जे इच्छुक आहे, ज्यांनी हात वरती केले नाही. इच्छुकांनी तिकीट कुठं मागायचं असते, कुठं मागायचं असतं, योग्य ठिकाणी मागायचं असतं. उत्तर दिलं म्हणून साधा डोक्यात बसला आमच्या बरोबर. एवढे पुढे नका जाऊ ना. त्यामुळे तिकीट योग्य ठिकाणी मागायचं असते. योग्य निर्णय हा त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्याने घ्यायचा असतो. बरं, असं मजाकमध्ये म्हटलं नाही तर तुम्ही म्हणाल की आता आम्हाला तिकीट मिळणार नाही का. तुम्ही सक्षम लोक आहात सगळे, त्यामुळे काही विषय येत नाही. आणि तुमच्याच भरोशावर भारतीय जनता पार्टी इथपर्यंत आहे. आम्ही सुद्धा तुमच्याच मेहनतीचं फळ आहे. त्यामुळे तुम्हाला असं टाळून कुठेही काही राजकारण होणार नाही. परंतु आता प्रदेशाचे आपले त्या दिवशी अमरावतीला आपला मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी होते आणि त्यामुळे जायचं आणि त्या दिवशी स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नोव्हेंबरमध्ये आपली नगर परिषदची निवडणूक होणार आहे आणि डिसेंबरमध्ये आपली जिल्हा परिषदची पंचायतच्या निवडणुका होणार आहे. आता नोव्हेंबरमध्ये दिवाळीची निवडणूक जास्तीत जास्त 30 तारीख ते 5 तारीख, नोव्हेंबर 5 तारखेच्या पहिल्या आचारसंहिता लागणारच आहे. म्हणजे असं समजू ना, नोव्हेंबर 15 नंतर लागेल, 20 नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये आपल्या निवडणुका संपून जातील. त्यामुळे 5 तारखेच्या पहिले कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका लागणार आहे. आणि पंचायतच्या निवडणुका आहे डिसेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये आणि डिसेंबर एंडमध्ये त्याही संपणार आहेत. आणि नंतर महानगरपालिकेचं आपल्याला काही आपल्याकडे नाही आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा विषय येते की तर त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि आदरणीय मुख्यमंत्री दोघांनी आपल्याला निर्देश दिलेले आहे. युती जी आहे ती त्या स्तरावर होईल, जिल्हा स्तरावर होईल. अरे जिल्हा स्तरावर होईल म्हणजे जिल्ह्याची युती होईल असंही नाही. त्या मंडळात तुम्ही करू शकता, त्या नगर परिषदमध्ये करू शकता, म्हणजे कशाही प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे युती करावी की नाही करावी हा सर्वस्व अधिकार जिल्ह्याचा आणि त्या पातळीवर आपल्याला घ्यायचा. आणि तो फक्त एकच आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीला पोषक असे निर्णय घ्यायचे आहेत. नाहीतर मग एखाद्या ठिकाणी आपली ताकद कमी असली तरी आम्ही नाही आता आपले खूप जण उभे राहायला पाहिजे, सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून उभं राहायचं. परंतु त्यामध्ये आपली ताकद नसताना आपण प्रयोग केला तर आपल्याला सगळं पार्टीचं नुकसान होईल. जिथं आपली जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे त्या स्थानिक नेत्यांनी, जिल्हाध्यक्षांशी आणि
चैनूभाऊ यांच्याशी बोलून जिल्ह्यामधले निर्णय आपल्याला करायचे आहे. आणि म्हणून पहिले तर आपले नगर परिषदेत आणि नगर परिषद लढवणारे अतिशय चांगले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याजवळ आहेत. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की नांदुरा मला वाटते सर्वसाधारण आहे, मलकापूर ओबीसी आहे ना, ओबीसी महिला आहे, जळगाव जामोद SC आहे, शेगाव नगर परिषद SC आहे, खामगाव सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण आहे ना खामगाव, महिला सर्वसाधारण महिलामध्ये. त्यामुळे आपल्याकडे 5 नगर परिषदच्या निवडणुका आहेत. 5 ठिकाणी आपल्या निवडणुका आहेत नगर परिषद आपल्या जिल्ह्यामध्ये, खामगाव जिल्ह्यामध्ये. आणि जळगावमध्ये नगराध्यक्ष आपला आहे, शेगावमध्ये नगराध्यक्ष आपला आहे, खामगावमध्ये नगराध्यक्ष आपला आहे म्हणजे होता आता रनिंगमध्ये. नांदुरामध्ये नांदुरा आणि मलकापूर 3 नगराध्यक्ष होते. आता 5ही ठिकाणी थोडं कमी अधिक प्रमाणामध्ये अनुकूल असं वातावरण आहे. कारण आता विधानसभेच्या निवडणूक आपण बघितलं की नांदुरा शहराने आपल्याला खूप चांगला भाऊंसाठी लीड दिलेला आहे. त्यामुळे तिथली रचना असो, जळगावमध्ये आपल्याला कमी लीड मिळाला, अपेक्षित होता तेवढा लीड काही जळगावमध्ये मिळाला नाही. त्यामुळे जळगावमध्ये अतिशय अजून जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जळगाव एवढं सोपी दिसलं नाही, कारण विधानसभेमध्ये 350चा लीड म्हणजे खूप मोठा लीड नाही पडला. 350चा म्हणजे निसट्टा लीडच नाही म्हणतात त्याला, बराबरी म्हटली तरी चालेल. त्यामुळे जळगावचे जे पदाधिकारी आणि जे लक्ष घालणारे आहेत तर जळगाव एवढी सोपी नाही. त्यामुळे बऱ्याचशा जणांना जळगाव आता SC निघालं होऊन दिलं असं काही नाही आहे. त्यामुळे जळगावची परिस्थिती पण जळगावचा निर्णय करावा लागेल. शेगावमध्येही जर आपण बघितलं तर डिव्हायडेशनमध्ये आपली सीट निवडून आली. जर डिव्हायडेशन आपल्या पद्धतीनं जर शेगावमध्ये झालं नसतं तर आपला विजय हा कठीण होता. हे शेगावच्याही कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे तिकीट मागताना मी किती योग्य आहे, योग्य आहेतच आपले कार्यकर्ते. कोणताही अयोग्य कार्यकर्त्याने तिकीट मागणारा हा कार्यकर्ता योग्यच असतो, तो सक्षमही असतो. परंतु समीकरण त्या त्या ठिकाणचे नगर परिषदचे आपल्याला समजून घ्यावे लागतात, त्या त्या प्रभागाचे, त्या त्या वार्डाचे. आणि तिथं आपण फिट होऊ की नाही हे आपल्याला वाटतं आपण फिट होणार आहे. परंतु 10 वा 20 जणांचं जेव्हा आपण एकत्रितपणे मतं घेतो तेव्हा त्यांनी ठरवायचं असते की हा कार्यकर्ता, हा पदाधिकारी त्या वार्डामध्ये त्या पदावर किंवा नगराध्यक्ष पदावर हा फिट होईल की नाही होईल. स्वतः जर मला विचारलं तर मी सांगणार मी तर 100% माझे तर गणित तयारच असतात. प्रत्येकाचे गणित तयार नाही आहेत का? सगळ्याचे, कोणाला ज्यांना इच्छुक आहेत किंवा ज्यांना तिकीट लढवण्याची इच्छा आहे त्यांचे गणित 100% तयार असतात. मी 2 अनुभव घेतलेले आहेत विधानसभेमध्ये. आपल्या मतदारसंघामध्ये 2 अनुभव आम्ही असे घेतलेले आहेत. म्हणजे 2009 आणि 2014ची निवडणूक एकदम गणित फिटच होते सगळे. आणि आताची पण निवडणूक म्हणजे 2025 3 निवडणुकीचा माझा अनुभव आहे. पहिल्या निवडणुकीचा समजा काही गणित फिट वगैरे नव्हते, ते येणारी सीट होती द्यायची, पण आपण येऊन गेलो त्यामुळे ते काही विषय नाही. आणि मधली जे निवडणूक होती 2019ची ती जरा वन साइडेड होती. त्यांना सगळ्यांना माहिती होती की ही भाजपची सीट येणार आहे. पण 2009, 14 आणि आताची 25ची गणित कसे फिट होतात बघा. इतके चांगले गणित फिट करून ठेवतात लोक. हे 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 कॉम्बिनेशन जुळलं का झालं आपली सीट निघाली. म्हणजे माझ्या तर तेव्हा आता 25 मध्ये माझ्या सीटवर महाविकास आघाडीचा उमेदवार हा कमीत कमी जेव्हा मतदान झालं तेव्हा 30,000 निवडून आलेला होता. 30,000 निवडून आलेला होता. आणि कार्यकर्ते बेचैन होते. म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आणि रिझल्टच्या पहिले सुद्धा भाऊ कसं होईल. म्हणजे निवडणुकीत भाऊ आपल्याला विचारायचं, भाऊ यावेळेस जरा कठीण दिसून आलं बरं, जरा आपल्याला लक्ष द्यावं लागतं. कारण प्रत्येकाची आकलन क्षमता, समजण्याची क्षमता ही कमी अधिक प्रमाणात असते.
आणि त्यामुळे आकलन क्षमतेचा आपण परिपूर्ण ज्यांना निवडणूक आता नगर परिषद जिल्हा परिषद त्यांनी खरोखर आपली स्वतःची आकलन क्षमता, स्वतःची क्षमता आणि स्वतःचं ऑडिट केलं आणि ते प्रामाणिकपणे जर केलं तर त्याला खरा चेहरा दिसेल. नाही तर मग 2-4 जण तर असतातच आपल्या अवतीभोवती की भाऊ तुमचं तर फिट आहे, तुमचं जमतेच 100%, काहीच विषय नाही, हे बघा एकदम जोरदार. पण स्वतःही आपण चिंतन करणे आवश्यक असतं. आता जे 2025 मध्ये 30,000 निवडून येणारी सीट महाविकास आघाडीची, मी कार्यकर्त्यांना सांगतो आपली सीट 100% निवडून येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचा बूथ सांभाळा, बाकी काही मला विचारायचं काम नाही. आपला बूथ जेवढी जबाबदारी दिली आहे तेवढी जरी केली तुम्ही तरी आपली सीट चांगल्या मताने निवडून येणार आहे. पण तो वातावरण निर्मिती सुद्धा एक मोठा विषय आहे. मी माझ्या मतदारसंघातलं का सांगतो की वातावरण निर्मिती सुद्धा महत्वाचा विषय आहे. या निवडणुकीत 2024च्या महाविकास आघाडीने इतकी वातावरण निर्मिती केली होती, एवढी केली होती की कार्यकर्ते एकदम सत्यामध्ये आले होते की भाऊ फारच कसं तरी चालू आहे, कसं होईल आपलं. पण त्या वातावरण निर्मिती सुद्धा केल्यानंतर आपण केलेले कामं, भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क, भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, या सगळ्यांनी एकत्रितपणे केलेलं काम हे कधीही या सगळ्या गणितावर भारी पडत असतं. पण ते संयुक्तरित्या सगळ्यांचं एकत्रितपणे काम केलं तरच ते भारी पडतं. आणि मला कार्यकर्त्यावर विश्वास होता की कार्यकर्ते त्या जागीचे जे आहेत जरी ते डिस्टर्ब असले तरी ते त्या पद्धतीनं काम केलं तर निवडून येणार. आणि एक लोकांचा कल जो असतो सगळ्यात महत्वाचा की लोक काय विचार करतात, कोणताही कॅन्डिडेट देत असताना, जिल्हा परिषद, नगर परिषद, आमदारकी करत असताना, त्याचा आपण समजतो की आपण हुशार आहे, आपल्यापेक्षा जनता हुशार असते. आणि आम्ही एवढ्यासाठीच बोलू शकतो चैनभवन आम्ही की आम्ही बऱ्याच निवडणुका लढवल्या, तुम्ही बी लढवल्या. त्यामुळे याच्यामध्ये लोकांचा, जनतेचा आपल्यापेक्षा जास्त अभ्यास असतो, जास्त हुशार असतात आणि आपल्याला वाटतं आपणच हुशार आहे. त्यामुळे आपली गडबड होऊन जाते. आपल्याला सांगणारे 3 जण असतात की भाऊ 100% जमते, तुमचं तिकीट घ्या. पण तू जनतेचा कौल काय, जनता काय विचार करते, याचंही मूल्यमापन करत असताना लोकांमध्ये जो फिरतो तो निश्चितपणे मूल्यमापन आणि प्रामाणिक मूल्यमापन करा. हे बघा, तिकीट पार्टी ठरवेल आणि शेवटी आम्ही तर निर्णय घेतलेला असते आमच्या मतदारसंघात. तसाच निर्णय मला वाटतं आपण सगळीकडे घेतोच, जिल्ह्यातही घेतला गेला पाहिजे की मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष ठरवत असताना जळगाव शहरामध्ये 20, 25, 30 जण आपले जे प्रमुख असतात की ज्यांच्या बळावर त्यांनी मनात घेतलं तर 100% नगराध्यक्ष सीट निवडून येईल, त्यांनी मनावर नाही घेतलं तर आमदारी निवडून येत नाही. म्हणून त्या 25-30 जणांचं मत, आणि माझं तर सरळ सरळ असतं, जिल्हा परिषद सर्कल असो का पंचायत समिती असो का नगर परिषद असो, वार्ड असो, काही असो, त्या एरियातले 20-25 जणांनी बसायचं आणि त्यांनी ठरवायचं आणि एकच उमेदवार माझ्यापर्यंत आणून द्यायचा, पार्टीपर्यंत, माझ्यापर्यंत पार्टीपर्यंत एकच उमेदवार आणायचा की आम्ही सगळ्यांना मिळून हा उमेदवार दिला, तो उमेदवार पडूच शकत नाही. पण जर माझ्या जवळचा आहे, मी हट्ट केला, आमदार गुटीने नाही नाही हा सगळा आपला हात खूप जवळचा आहे, हा जरा बदमाश आहे किंवा हा जरा माझी बरोबर वागत नाही. आता बरोबर वागते का नाही वागत हे आता विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. जोही आपल्या मागे ज्या घडामोडी झाल्या असतील, थोडं कमी अधिक प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना मतभेद झाले असतील, कोणी आपलं काम केलं असेल, कोणी नसेल केलं, काही ज्याही गडबडी असतील, त्या निवडणुकीसाठी आपण विसरायच्या असतात. या निवडणुकीमध्ये त्या गोष्टी मागच्या विसरून भारतीय जनता पार्टी आपलं कुटुंब आहे, या कुटुंबातला कोणी सदस्य जो तो माझा सदस्य आहे, भांडण असेल, थोडंफार मतभेद असेल तर बाजूला ठेवून पुढे करायचं असेल अजून करा, कोणाला हरकत नाही, पण करूच नका शक्यतो. पण तो आता तरी आपण एक दिशेने गेलं पाहिजे. आता याचं कारण काय, आपला बूथ मजबूत असला पाहिजे. हे होऊ शकतं बूथ, आता मागच्या विधानसभेमध्ये आपण पाहिले, आता तपासण्या चालू आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये की काही बूथवरचे कार्यकर्ते थोडेसे आता डिस्टर्ब असतात किंवा त्या वेळेस थोडंसं इकडे तिकडे होऊन जाते. कोणालाच माहित नसते भाऊ की मतदारसंघात काय चाललं निवडणुकीत, कधीच माहित नाही पडत. या सर्कलच्या कार्यकर्त्याला त्या सर्कलचं माहित नसते की त्या सर्कलमध्ये कशी पोझिशन आहे.
या गावातल्या कार्यकर्त्याला त्या गावातलं माहीत नसतं. कारण मतदारसंघामध्ये जेव्हा निवडणूक विधानसभेची येते तेव्हा कार्यकर्ते त्याच ठिकाणी त्याच गावात असतात. मी कधीच जळगावमध्ये येऊन बसत नाही किंवा शेगावात येऊन बसत नाही. आणि बंडू पाटीलकडे किंवा तालुकाध्यक्ष पांडव असो यांच्याकडे पिंपळगाव सर्कल, त्या पिंपळगाव सर्कलच्या बाहेर कधीच पडत नाही की सोनाळा सर्कलमध्ये काय चालू आहे, कशी पोझिशन आहे आपली सोनाळा सर्कलमध्ये, जरा बघू. काहीच जात नाही. आणि हेच निवडणुकीचं खरं विजयाचं मंत्र आहे. आपला एरियावरच कॉन्सन्ट्रेशन करायचं असते. नाही तर मग मलकापूरचा नगर परिषद लागले ते चालले डोके घालायला आपल्या नांदुऱ्यात कशी पोझिशन आहे पाहायला काय आवश्यकता आहे? काहीच आवश्यकता नाही आहे. नगर परिषदचा एक वार्ड आहे, प्रभाग आहे, तिथलं बघा ना, तिथला तुमच्याकडे जबाबदारी आहे. तीच जबाबदारी आपण प्रामाणिकपणे करा. पण 7 नंबरच्या प्रभागामधलं काय चालू आहे काही आवश्यकता नाही. 7 नंबरच्या प्रभागवाले पाहतील काय करायचं आहे आणि नेते जे आहेत ते लक्ष ठेवतील, मॉनिटरिंग करतील. परंतु बूथ मजबूत करणे आणि आपला एरिया, आपला प्रभाग, आपलं गाव, आपलं जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकतेने केली तर कुठेही आपल्याला राहते नाही. भारतीय जनता पार्टीचं तसंही देशामध्ये राज्य आहे, देशामध्ये आपण आहे, राज्यात आपण आहे, हा प्लस पॉईंट आपला. लोक विचार करताना हाच विचार करतात की देशामध्ये यांचं आहे, राज्यामध्ये यांचं आहे, आमदार यांचं आहे. त्यामुळे उगीच काहीतरी करून काही फायदा होणार नाही. नगर परिषदेचा फायदा होणार नाही, जिल्हा परिषद गणातही फायदा होणार नाही, गटातही फायदा होणार नाही. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे 3-4-5% लोक असे असतात, 5% की जे या गोष्टीचा विचार करतात की सगळीकडे हे आहे, त्यापेक्षा आपलं मत कशाला येलं दिलं तर कमीत कमी चांगला विकास होईल, सगळे एकच असतील. हे 5% लोक आहेत. त्यामुळे या निवडणुकीला सारासार सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला आता दिवाळी झाली की नगर परिषदच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा लागणार आहे. झालं हां, तुला झालं की मी बोलतो. आणि नगर परिषद निवडणूक चालू असताना जे ग्रामीणचे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी ग्रामीण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्कलच्या बैठकी चालू करून द्यायच्या. कारण लगेच 15 दिवसाच्या नंतर 25 नोव्हेंबरला नगर परिषदची संपली, 25-30 नोव्हेंबरपर्यंत. तर डिसेंबर सुरुवातपासून ते चालू होऊन जाईल जिल्हा परिषदचा कारभार. मग आपल्याला कुठं वेळ आहे? मग नोव्हेंबरमध्ये आपण आपल्या जिल्हा परिषद ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मीटिंग घेणे, तिथलं नियोजन करणे. आपलं टीम मोठी आहे आणि हे निवडणूक सार्वत्रिक निवडणूक आहे. म्हणजे आपल्या मतदारसंघाला, आपल्या जिल्ह्याला एकनेक मतदाराचा मतदान करणार आहे, विधानसभेत, लोकसभेसारखा. त्यामुळे सर्व सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे त्या पद्धतीनं आता विचार करून दिवाळीनंतर आपल्या जिल्हा परिषदची बी रचना, त्या भागातल्या बैठकी ज्या आहेत त्या आपण चालू केल्या पाहिजे. नगर परिषदचेही टेंटेटिव्ह 1 तारखेपर्यंत थोडेसे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांनी बसून कोणत्या प्रभागात, कोणत्या वार्डात 2-3 नावं, 3 नावं, कसे, कोण इच्छुक आहे, जर 1, 2, 3 लावले पाहिजे. कारण सर्वेक्षण तर होणारच आहे, त्यामुळे आपण सर्वेक्षण करणारच आहे. नगर परिषद नगराध्यक्ष असो, वार्डचे असो, कारण सर्वेक्षण 5 दिवसामध्ये होतं. जेव्हा आपल्याकडे जिल्हाध्यक्ष सांगतील की आपल्याला नावं कधी मागायचे आहेत, काय मागायचं, जो काय प्रोग्राम पार्टीकडून येईल त्याप्रमाणे, तर ते नावं आल्यानंतर सर्वेक्षण होईल. आणि सर्वेक्षणावरच तिकीट दिलं जाईल असंही नाही. सर्वेक्षण प्लस त्या भागातले 20 ते 25 आपले प्रमुख पदाधिकारी, आणि शक्यतोवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एक नाव दिलं ना, तुम्ही 100% सांगतो ती सीट कधीच पडत नाही. डॉक्टर कुठेनं जर एखादं नाव सुचलं हेच करावं लागते तर 100% त्या सीटला धोका बसणार आहे. 100%. की आमदार कुठे म्हटलं, मी म्हटलं नाही 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 हे हाच राहील उभा, तर समजून जायचं की कुठं ना कुठं त्याला धोका बसण्याची शक्यता आहे. कदाचित तो निवडून येईल, पण धोका बसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जे आपले प्रमुख पदाधिकारी त्यांच्याकडे जर सोपवलं ते की बाबा हा प्रभाग आहे, या प्रभागातले 20 जण बसा आणि तुम्ही ठरवा, 2 कॅन्डिडेट आणून द्या पार्टीकडे, तर ती सीट ती उचलतात, ती पदाधिकारी अंगावर घेऊन काम करतात. आणि म्हणून त्याही पद्धतीचे प्रयोग जे आहे, शेवटी निर्णय घेणारे नेते हे त्या पद्धतीने निर्णय घेतातच, परंतु पब्लिकमधून आपल्या कार्यकर्त्यांना नावं. आता मागच्या वेळेस आम्ही प्रयोगही केला होता. शेवटी जिथं ज्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ऐकायलाच तयार नव्हतं, 2च नावं होते,
जामोदमध्ये शेवटी चिठ्ठ्या टाकून दिल्या आणि लोक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. चिठ्ठीत जे निघालं तो निवडणूक लढवली आणि कार्यकर्त्यांनी ताकदनं निवडून आणलं, ताकदनं निवडून चिठ्ठ्यावर. पण चिठ्ठी टाकण्याची बी संधी आले कोणाला किंवा पार्टीला देऊ नका. आणि तसं जळगाव मतदारसंघात चिठ्ठीचंही काम पडणार नाही, कोणी मागायलाही तयार नाही. सगळी एसटी आणि एससी असं आमची जशी फजिता झाली. सगळे प्रमुख पदाधिकारी बाजूला बसले आमच्या, बसले म्हणजे कामात तर आहेत, कामं तर अंगावर घेऊनच करतील, पण इच्छा सगळ्या मारल्या गेल्या. एसटी निघाले, एससी निघाले, म्हणजे दोन्ही नगर परिषद एससी, 2 जिल्हा परिषद सर्कल एससी आणि 3 जिल्हा परिषद सगळे एसटी. काय राहिला तिथं? सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत, ज्यांचे चांगले पदाधिकारी, ज्यांची निवडून येण्याची शक्यता चांगली आहे किंवा निवडून वर्षानुवर्ष, ते जरा बाजूला थांबावं लागतं. पण ठीक आहे, एक सामाजिक याचा जर विचार केला तर दुसऱ्याही लोकांना संधी मिळवण्याकरता मिळाली पाहिजे. त्यासाठी सुद्धा ज्यांनी तयारी केली त्यांनी तेवढ्याच ताकदीनं जे का आपल्या समोर आलं त्याला न्याय दिला पाहिजे. आणि हीच आपली संस्कृती आहे, हीच आपली भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे, ध्येय आहे की जे आलं त्याला सामोरं जायचं आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आपली तयारी आहे स्वतःची झालेली, त्यापेक्षा अजून 2% शिल्लक तयारी करून मी सीट निवडून आणणार आहे, ही भावना त्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि ती निश्चितपणे चांगला रिझल्ट आपल्या जिल्ह्यामध्ये देईल, यात माझ्या मनात शंका नाही आहे. आणि तिन्ही ठिकाणचे आपले जे नेते आहेत, म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, इकडे भाऊ आहेत, तिकडे आकाशजी आहेत, निश्चितपणे तिन्ही मतदारसंघामधले नेते हे कार्यकर्त्याच्या भावना जपून योग्य उमेदवार कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे हा उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचं यश जे आहे ते निश्चितपणे प्रदेशाकडे या जिल्ह्याचा 100% रिझल्ट असाईल हा प्रयत्न. कारण शेवटी जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जर आपली सत्ता आणायची असेल तर हे 3 मतदारसंघ जर आपण व्यवस्थित काम केलं नाही तर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येणार नाही. म्हणून सगळी दारोमदार जो आहे ती या 3 मतदारसंघांवर आहे. 100% रिझल्ट पाहिजे आपल्याला जिल्हा परिषदमध्ये, तरच आपली सत्ता नगर याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बसू शकते. आपली जर 70% जरी आपली रिझल्ट आला तरी जिल्हा परिषदमध्ये हा ओर नाही बोलत आहे मी, तर मी 2 वेळेस जिल्हाध्यक्ष राहिलेलो आहे, भाऊ दादा वर्षानुवर्ष नेते म्हणून काम करत आहे, त्यामुळे परिस्थिती माहिती आहे. कोणी किती म्हणून हीच परिस्थिती आहे. फक्त आता 3 नगर परिषदा टिकवणे आणि ह्या 2 मध्ये आपलं चांगलं प्रदर्शन ह्या 2 नगर परिषद ताब्यात घेणे हे ध्येय आपल्याला सर्वप्रथम साध्य करायचं आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तिकिटासाठी कुणी मारामारी करू नये. बिहारमध्ये झाली की नाही आता काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये पदाधिकारी नेत्यांमध्ये मारामारी खूप झाली तिथं, पण आपल्याकडे ती संस्कृती नाही आहे. तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हक्क आहे, पण मला वाटतं की भेटल्यानंतर मग सगळे आपण एक आहे आणि मग त्याचं काम आपल्याला करायचं आहे. सिम्बॉल शेवटी कमळाचा आहे, तेच बघायचं आहे. आणि आपण त्याच पद्धतीचे सगळे पदाधिकारी आहात. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तुम्ही पदाधिकारी आहात, त्यामुळे तुम्हाला खूप उपदेश करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु जिल्हाध्यक्षांनी सांगितले की तुम्ही बोललं पाहिजे म्हणून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. आपले मंत्री महोदय आकाशजी सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. आणि उर्वरित आता आणि चैनभाऊ आम्ही एवढ्यासाठी की थोडा वेळ तुम्ही येईपर्यंत म्हटलं उद्घाटन होईपर्यंत आपण बोलून घ्यावं, म्हणून मग मी सुरुवात करून टाकली. त्यामुळे आता प्रास्ताविक राहायला पाहिजे. फक्त आकाश भाऊची वाट पाहण्यापर्यंत मी प्रास्ताविक चालू ठेवलं. आता आकाश भाऊ आलेलं तर आता उद्घाटनाचं आपलं सत्र चालू होईल आणि पुढचा कार्यक्रम चालू होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.